नमस्कार आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे झटपट रिव्ह्यूज मध्ये। आजचा मूवी आहे जॉली एलएलबी 3। जॉली एलएलबी 3 बघत असताना माझी कॉन्स्टंट एकच रिएक्शन होती, आता काहीतरी होणार आहे, आता 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 होईल काहीतरी होणार आहे। नाही, पिक्चर संपला पण काहीच झालं नाही। स्क्रिप्ट बोरिंग आहे, डायलॉग्स खूपच बोरिंग आहेत आणि स्क्रीन प्ले म्हणायला गेलं ना तर तो इतका वीक पडलाय की त्याच्यामुळे गजराज राव सारखे ऍक्टर असून सुद्धा मूवी हळूहळू बोर होत जातो। फार्मर सुसाइड हा विषय ऍक्च्युअली खूप चांगला आहे आणि महत्वाचा सुद्धा। तो कोर्टरूम पेक्षा कोर्टरूमच्या बाहेरच जास्ती घडतो आणि राम कपूर सारखा चांगला ऑपोनंट लॉयर हा फिल्म मध्ये इतक्या शेवटी येतो की माझी पहिली रिएक्शन अशी होती की अरे इतका वेळ तू काय ट्रॅफिक मध्ये अडकला होता का। कोर्टरूम ड्रामा ही खरी या फ्रँचाइजची ताकद आहे आणि त्याच्यावरच त्याचे पहिला आणि दुसरा दोन्ही पार्ट चालले। पण या फिल्म मध्ये गडबड अशी झाली आहे की कोर्टरूम पेक्षा कोर्टरूमच्या बाहेरच दोन्ही लॉयर जास्ती काम करत असतात। सीमा बिस्वास सारखी ग्रेट ऍक्टरचा छोटा रोल आहे पण खूप इम्पॅक्टफुल। सौरभ शुक्ला तर ऍज युजुअल जजच्या रोल मध्ये अमेझ आहे। ऑनेस्टली मला विचाराल ना तर मी या फिल्मला 10 पैकी 5 रेटिंग देईन। म्हणजे अगदीच तुम्ही जर का बोर झाले असलात आणि घरी काहीही करायला नसेल तर तुम्ही थिएटरमध्ये जाऊन एकदा हा मूवी नक्की बघू शकता। पण तुम्हाला हा मूवी कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा।